ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये नागराजला काही झालं तरी सुमनला आता ते दूध पाजायचं असतं आणि त्यासाठी तो विचार करत असतो की काहीतरी निमित्त करून सुमन जवळ जायचं आणि सुमनला लाडीगोडी लावायची. आणि अगदी त्याचं काम एकदम बरोबर परफेक्ट असं सुरू असतं. सुमन आपलं काम बेडरूममध्ये करत असते तर त्याच वेळेला ना बेडरूममध्ये तो जातो आणि तिला मस्का लावायचं काम करत असतो आणि तो तिला म्हणत असतो की घे ना हे दूध पिऊन घे, दिवसभर काम करून दमत असतेस म्हणून तुझ्यासाठी स्पेशल असं दूध आणलेलं आहे असं देखील तो तिला आता म्हणत असतो. आणि ज्यावेळेला हे सगळं काही तो म्हणतो ना त्यावेळेला सुमन त्याला सरळ स्पष्टपणे नकार देते. त्याला सरळ सांगते की मला नको आहे दूध. मग सुमनला तो बोलत असतो की मला माहिती आहे सध्या माझी चिडचिड खूप जास्त होते. ते काय ना मी एक बिझनेस करायला बघत होतो मित्रासोबत पण तो सक्सेस नाही झाला आणि त्यामुळे माझी हे चिडचिड होते. जरा तू समजून घे. पण माझा आणि बाकी काही संबंध नाहीये. मग मला एक गोष्ट सांगा, महिप्त सोबत तुमचे अजूनही संबंध आहेत? नागराज आता खोटं बोलू लागतो आणि सांगत असतो की नाही, माझे महिप्त सोबत आता कोणते संबंध नाही आहेत. तू समजतेस ते सगळं काही चुकीचं आहे असं नको विचार करू की खरंच माझा आणि त्यांचा काही संबंध आहे. असा कारण आहे ना मी या सगळ्यातून आता बाहेर आलेलो आहे, तुझी शपथ. असं देखील आता सुमनच्या समोर तो बोलत असतो. त्याला काही झालं तरी सुमनचा विश्वास मिळवायचा असतो आणि आता रात्रीच्या घडीला त्याला बाहेर पडायचं असतं. सुमनला ही खात्री पडते की नाही, खरंच आपला नवरा आपल्यासोबत खरं बोलत आहे आणि त्याचमुळे आता सुमन आहे ना गुपचुपण तिथे बसते आणि ते दूध प्यायला सुरुवात करते. कारण आता सुमनला त्या नागराजने असं काही गुरफटलेलं असताना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तर ही सुमन आहे ना लगेच अडकते आणि सुमन त्यामुळे लगेच ते दूध पूर्णपणे संपवते. नागराज म्हणत असतो की ठीक आहे सुमंत, थोडा आराम कर. हा असं बोलूनच नागराज आता बाहेर पडतो. नागराजला लवकरात लवकर तिकडून जायचं असतं आणि यासाठी नागराजची धडपड सुरू असते. आता इकडे सुमनने दूध तर संपवलेलं असतं आणि त्यामुळे आता सुमन कामासाठी म्हणून उठत असते. जरी नागराजने तिला सांगितलेलं असलं की आराम कर तरी सुद्धा माहिती तिला की घरात तिच्याकडे काम खूप जास्त पडलेली आहेत. त्यामुळेच ती आता आपल्या कामाला लागायचं ठरवते. पण त्याच वेळेला ना आता तिच्या लक्षात येतं की आपल्याला वेगळंच काहीतरी होते आणि त्यामुळे ती डोक्याला हात लावते. कपडे घडीलेले ठेवायचे असतात पण त्याच वेळेला तिला गरगरायला लागतं. तिला जसं गरगरायला लागत ना तसंच लगेच ती तिकडून आता बाहेर पडायचं ठरवते. पण त्याच वेळेला नेमकी ती चक्कर येऊन पडते आणि जेव्हा ती चक्कर येऊन पडते ना तेव्हा मात्र आता इकडून हे सगळं दृश्य लांबूनच नागराज पाहत असतो. त्यामुळे नागराजला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. नागराज विचार करतो की जे होतं ते झालं. चला खाईनली, आता आपल्याला काही झालं तर तिकडे जाऊन त्या महिप्तवर लक्ष ठेवायचं आहे. दुसरीकडे मात्र आता महिप्त हा प्रियावर दोष लावत असतो आणि तिच्यावर आरोप करत असतो. तिला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की या दोन डोट्या करायच्या मस्तपैकी घरात बसायचं, ते नाही दिवस रात्र इथे माझ्याकडे लक्ष देत बसली आहेस. आणि त्यामुळे ना प्रिया भडकलेली असते. प्रिया म्हणत असते की तुम्हाला काही बोलायचं आहे का? मला काही निरोप पोहोचवायचा आहे का? तर तसा निरोप पोहोचवायचा असेल तर मला सांगा, तो निरोप पोहोचवायला मी तयार आहे. असं देखील आता बोललं जात असतं. मग साक्षीला सांगू का? सांगा मला साक्षीचा पत्ता. मी साक्षीकडे जाते आणि तुमचा निरोप देते. त्यावर मात्र महिप्त म्हणतो, मी काय मूर्ख झालोय का? तुला साक्षीचा पत्ता द्यायला मला काय येळ लागलंय का? असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता लगेच प्रियाला नागराजबद्दल भडकवायला सुरुवात करते. नागराजबद्दल बोलत असताना ती आता म्हणत असते की तुमच्याना काहीतरी चुकीचा समज होतोय की मी हे सगळं माझ्या एकटीने करते. या सगळ्यामध्ये ना या नागराजचा हात आहे, नाहीतर ना
तुम्हाला केव्हा ना मी कधीच सोडलं असतं, पण मी विचार करते की राहू दे, तो बोलतोय ना, ते मला करावं लागतंय नाही. तर तुम्हाला मी कधीच सोडलं असतं असं देखील आता ती म्हणत असते. नागराजच्या विरोधात ती आता महिपचे कान भरत असते. आणि तेवढ्यातच ना तिकडे आता नागराज येतो. नागराजने हे सगळं ऐकलेलं असत, त्यामुळे नागराज संतापतो आणि नागराजना लगेचच प्रियाची गचांडी धरतो. तिला म्हणत असतो की तुझी इतकी हिंमत एवढं सगळं माझ्याबद्दल बोलण्याची, एवढं सगळं भडकवण्याची, तुला तर ना आता सोडत नसतो मी. आता त्या दोघांचे वाद होत असतात तोपर्यंत त्या संधीचा फायदा ना महिप्त घेतो. म्हणजेच काय, महिप्ते ना आता ते दोघेही जण भांडतायत ना, तोपर्यंत तिकना सटकायचं ठरवतो. या दोघांचेही लक्ष नसतं आणि तोपर्यंतच आता महिपट ठरवतो की यांचं लक्ष नाही. तोपर्यंत चटकायचं. हळूहळू पायाच्या रशा त्याने सोडलेल्या असतात आणि आता हाताच्या रशासुद्धा तो सोडून टाकतो. आणि मग काय, आता त्यांना म्हणत असतो की बसा भांडत तुम्ही, मी येतो. आणि असं बोलून त्या खुर्चीवर जो उठतो तो सुसाट पळत निघतो. आता तो पळालाय म्हटल्यावर याला सुद्धा त्याच्या मागे पळावे लागणारच आहेत. आणि मग हे दोघेही जण त्याच्या मागे मागे पळू लागतात. हा सीन ना इतका मजेशीर दाखवलाय ना, खतरनाक. कारण जेव्हा महिप्त पळतो ना तेव्हा हे दोघेही जण सुद्धा त्याच्या मागे पळत असतात. पण त्याच वेळेला ना प्रियाला एका गल्लीत त्या ड्रमच या मागे लपलेला मोहिप्त सापडतो आणि त्याच वेळेला प्रिया त्याच्याकडे पाहत राहते. तर प्रियाकडे सुद्धा तो बघत असतो, कारण आता प्रियाच्या नजरेसमोरून त्याला पुन्हा एकदा पळायचं असतं. आणि आता प्रिया तर घाबरलेली असते. प्रियाला आता कळलेलं असतं की ह्याचा तर हात असा सुटलेला आहे, आता हा आपल्याला मारणार. आणि म्हणूनच ना ती घाबरते. ती मागे मागे जाते. तिच्या लक्षात येतं की नाही, आता आपल्याला हा काही सोडत नसतो. आणि म्हणूनच आता तिथे ती घाबरत असताना मागून नागराज येतो आणि नागराजना डोक्यातच ना त्याच्या काचेची बॉटल फोडलेली असते. त्यामुळे महिप्त जागेवर कोसळतो. इकडे प्रिया पुन्हा सुरू होते, अहो तुम्हाला काही कळतंय का, तो मेला बिलाना तर आपल्यावर येईल. अण्णासर अण्णासर उठा, मेलात की काय, असं देखील प्रिया आता म्हणत असते. पण त्याच वेळेला जोरात जशी कानफाटात पडते प्रियाच्या, आणि ते सुद्धा या नागराजने तिला मारलेलं असत. नागराज सरळ तिला म्हणतो की तू शांतच बस, मला ना तुझ्याबरोबर बोलायचंही नाहीये. आणि यानंतर ना या सगळ्या भानगडीत ना तू पडूही नकोस. आणि त्यामुळेच ना आत्ताच्या आता इकडं चालतीयो, माझं काय करायचं ना ते मी बघतो. हिच्या ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, काय करायचं ते सगळं काही मी बघतो. पण तू यामध्ये नाही पडलीस ना तरच चालेल. आणि असं बोलून ना तो मात्र तिला आता रागावून तिकडं हाकलून द्यायचा प्रयत्न करत असतो. कारण आहे ना त्या प्रियाचा उपयोग नाही हे त्याला कळून चुकलेलं असतं. प्रियाला आता त्याने रंगे हात पकडलेलं असतं ना, कारण ती महिप्तला भडकवायचं काम करत होती. पण आता या नागराजने महिपच्या डोक्यामध्ये ती बॉटल खोडून ना खूप बेकार काम केलेलं आहे. कारण महिप्तला या सगळ्या गोष्टी आता माहिती आहेत की त्याच्या डोक्यात बॉटल वगैरे फोडली आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडलाय. आता नागराजने उठवण्यासाठी साठी का होई ना त्याची मदत तर घेतलेलीच असते. पण त्यानंतर तो प्रियाला म्हणतो की चालती इथून, तुझा थोबाडाही दाखवू नकोस, काय करायचं ना आणि याच्यावर लक्ष ठेवायचं ना ते मी बघतो. कारण तू आहे ना डबल ढोलकी आहेस, म्हणजे इकडेही वाजतेस आणि तिकडेही वाजतेस. मला अशी ढोलकी चालणार नाही, निघ चालती हो. तू असं बोलून आहे ना तो आता तिला तिकडन घालवून द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा तो तिकडन तिला घालवून देतो ना तेव्हा मात्र आता तो ठरवतो की काही झालं तरी सुद्धा आता महिप्तोर वर मलाच लक्ष ठेवावं लागणार आहे. मी ना आता हिच्याकडे काहीच पत्ता देणार नाहीये. मीच दिवसरात्र ह्याच्याबरोबर राहीन आणि बघेन. असं बोलून तो आता दुसऱ्या जागेवर महिप्तला लपवायचं ठरवतो. तर दुसरीकडे मात्र आता घरामध्ये जेवणाचा प्रोग्राम सुरू असतो. म्हणजे सगळी जण मस्तपैकी असा आनंद जेवणाचा घेत असतात. आणि त्यावेळेला अस्मिता म्हणत असते की खरंच मला तर असं वाटतंय
की माझ्या बाळाला सुद्धा ना सायलीच्या हातच जेवण लागणार आहे, कारण सायली जेवण जितकं भारी बनवते सगळी जण आनंदाने खात पित असतात, पण त्याची बायको ना त्याला कुठेही दिसत नाही. अश्विन घरी आल्याबरोबर इकडे तिकडे त्याची नजर फिरत असते, पण त्याला कुठेही त्याची बायको दिसत नसते. आणि म्हणूनच आता तो विचार करतो की ही गेली तरी कुठे असेल. आणि त्याच वेळेला आता तेवढ्यातच तिकडे प्रियाही आलेली असते. आणि प्रिया मागून आल्याबरोबर आधीच तिला खूप जास्त मारलेलं असतं आणि नागराजने मारल्यामुळे तिचं डोकं तर ऑलरेडी सुटलेलं असतं. त्यातच आता सगळे जण घरामध्ये डायनिंग टेबलवर बसलेली असतात आणि तेवढ्यातच नेमकी आता तिची एंट्री होते. आणि त्याच वेळेला लगेच अश्विन खूप जास्त खुश असतो आणि अश्विन आहे ना आता त्या आनंदाच्या भरात सांगू लागतो की उद्या आपण दोघेही जण मालदीवसला जात आहोत आणि त्याचं मी हनीमून बुकिंग केलेलं आहे. हे काय म्हणजे मला कळलं नाही, असं आता प्रियानं कळून विचारते. आणि त्याच वेळेला आता अश्विन तिला सांगत असतो की अगं आपल्याला हनीमूनला जायला भेटलं नव्हतं ना, आपलं हनीमून जायचं राहिलं होतं आणि याचसाठी मी हे बुकिंग केलेलं आहे. हे बघ आपल्याला नाव उद्याच जायला निघायचं, हे फ्लाइट्स बुकिंग आहे, मस्त दोघंही जण एन्जॉय करूया. पण त्यावेळेला प्रिया त्याला सरळ नकार देते. प्रिया म्हणत असते की मला उद्या तर जमणारच नाही. सॉरी, 7 दिवसाचं ट्रिप प्लॅन आता अश्विनी केलेलं होतं. 7 दिवसाच ट्रिप प्लॅनिंग ऐकून असता आता मात्र प्रियाचं डोकं फिरलेलं असतं, कारण प्रियाला ना आता नागराजने तर कानफाडात वाजवलेली असते, ते तर असतंच, आणि त्याचसोबत या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळेच ना आता प्रियाच डोक फिरलेलं असतं. त्यातच आता प्रियाच्या गालावर ना ते मारण्याचे निशाण सुद्धा असतात, त्यामुळे प्रियाच एक गाल ना सुचलेला दिसत असतो. आणि या सख्यावर लक्ष ना बरोबर सायली अर्जुनच असतं. सायली अर्जुनला खरंतर ना खूप जास्त कौतुक वाटत असतं की खर अश्विनने आपल्या बायकोसाठी केवढं काही केलं, पण इकडे नाही सगळं मिळवण्याच्या पलीकडे गेलेली असते, कारण तिने आता हनीमूनला जायला नकार दिलेला असतो. जसा ती हनीमूनला जायला नकार देते ना, तसा मात्र आता खूप जास्त रागवून तिच्या सोबत अश्विन बोलत असतो. प्रत्येक वेळेला मी समजून घेतो, त्या दिवशी तुला तुझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं तरी मी तुला सोडलं, पण तू काही केलंच नाही. तुला तर माझं काहीच वाटत नाही, माझ्याबद्दल कधीही कोणताच विचार करत नाहीस. मग मलाही असं वाटलं, त्या दिवशी आपण तुळजापूरला तुझ्या मैत्रिणीशी इथे जाणार होतो, तेव्हाही कॅन्सल झालं माझ्या सुट्ट्यांमुळे. पण आता तू स्वतःहून कॅन्सल करतेस, मला बिलकुलही तू वेळ देत नाहीस. फक्त बाहेरच हे सगळं आता घरातले ऐकत असतात, तर दुसरीकडे प्रिया आता मुद्दामून ना त्याच्या समोर रडायचं नाटक करत म्हणत असते की हे मला काय म्हणायचे ते तरी ऐकून घे, माझी ना बरीच काम पेंडिंग आहे. या एका आठवड्यात मी माझं पूर्ण शेड्यूल करून ठेवले, माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. त्याच्यानंतर मला ना जरा फॅशन डिझायनिंगच या कोटच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. मी सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलंय, आणि त्यामध्ये जर तू मध्येच येऊन मालदीवला जायचं म्हटलं तर ते कसं पॉसिबल होणार आहे, नाही जमणार या सगळ्या गोष्टी. त्यामुळेच ना मला हे सगळं काही बोलावंच लागले, करावं लागले असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अश्विन खूप जास्त भडकतो, कारण अश्विनला ना त्याने खूप जास्त प्लॅनिंग चांगलं केलेलं होतं, कारण त्याला मालदीवसला जायचं होतं. त्यासाठी त्याने सुट्टीची अरेंजमेंट सुद्धा केली होती. त्याला त्या सुट्ट्या घ्यायला जमत नव्हतं, पण त्याने काहीतरी कामावर बहाणा केला होता आणि त्या सुट्ट्या अरेंज केल्या होत्या. तो हॉस्पिटलमध्ये कामाला असून सुद्धा तो हे सगळं काही सांगत असतो, पण या सगळ्याचा उपयोग थोडी ना या प्रियावर पडणार आहे. प्रियाला काही झालं तरी त्या महिपद नागराज सोबत आताही असली काम करायची आहेत ना, आणि त्यासाठी म्हणून तर ती अश्विनला या सख्यासाठी नकार देते, आणि तीच आठवड्याभराच टाइम टेबल ती त्याला सांगत असते. आणि हे सगळं ऐकूनच ना खूप जास्त मनस्ताप
आता अश्विनचा झालेला असतो. बिचाया अश्विनने जे बुकिंग केलेलं असत ना मालदिवसला जायचं, ते सगळं बुकिंग आहे ना, तो मात्र आता इथे प्रियाच्या समोरच फाडून टाकतो. म्हणजे आता ना त्याला राग आलेला असतो ना. शेवटी तो नवरा आहे आणि त्याला सुद्धा वाटत असेल ना की आपल्या बायकोसोबत फिरावं, पण हिचे ना आपल्या मैत्रिणींसोबतचेच प्लॅनिंग असतात आणि तिला तर तिच्या मैत्रिणींसोबत कुठे जायचं असेल ना तर ती लगेचच जात असते आणि त्यामुळेच ना पूर्णपणे संशय ना आलेला असतो की ही काहीतरी लपवत आहे आपल्यापासून. आणि त्यामुळेच ना आता अश्विन बेकार चिडलेला असतो. आतापर्यंत असा चिडलेला अश्विन कधीच पाहिलेला नव्हता, पण आज अश्विन जो काही चिडलेला होता ना तो एकदम भयंकर असा होता. तो सरळ म्हणतो की मला ना आता या सगळ्यांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये ना, इथून पुढे मी तुला काही विचारणार आहे, कारण माझ्या मनासारखं कोणत्याच गोष्टी होत नाहीये. प्रत्येक वेळेला मी तुझं सगळं ऐकतो आणि तुझं सगळं करतो, पण आता मलाही कुठेही जायचं नाहीये. आणि याचे बुकिंग वगैरे केलेलं असतं ना, ते बुकिंग सुद्धा तो फाडून टाकतो, कारण आता त्याच्याकडे ऑप्शनच नसतो ना. जिच्याबरोबर तिला जायचं आहे तीच त्याच्यासोबत यायला तयार नाही म्हटल्यावर ते बुकिंगही त्याला तसंच फाडून टाकावं लागत. शेवटी राग होता त्याच्या मनामध्ये आणि तो राग त्याने तसा काढला, कारण काही झालं तरी सुद्धा वाटत होतंच की त्यालाही बाहेर जावं हनीमूनला. पण दुसरीकडे मात्र प्रियाच्या गालावर लागलेली कानखाट जी काही नागराजने दिलेली असते ती बरोबर सायलीने ओळखलेली असते आणि म्हणूनच सायलीने हे तिचे गाल सुद्धा लाल झालेले पाहिलेले असतात. त्यानंतर मात्र आता दोघेही जण रूममध्ये गेल्यानंतर कल्पना म्हणत असते की खरंच ना मला कधी कधी कळत नाही नेमकं काय चाललंय. ते बिचाया माझ्या अश्विनला खरंच ना सुख नाही आणि स्वतःहून जर तो हनीमूनला जायचं बोलतोय तर या मूर्ख मुलीला काय गरज आहे त्याच्यासोबत भांडायची, नेहमी काही ना काही कारण द्यायची. हे हीच ठरलेलंच आहे. अशी का करते? प्रत्येक वेळेला अस्मिता ही म्हणत असते की कोण आपल्या नव्याला हनीमूनला जायला नकार देतो. नक्कीच काय सुरू आहे? सायलीला सुद्धा आता या सगळ्या गोष्टीवर संशय येत असतो आणि त्यामुळे ना सायली आता वेगळ्याच नजरेने बघत असते, कारण ना आता सायलीला अश्विनची सुद्धा काळजी वाटत असते. साईला कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, ही आपल्यापासून लपवते, पण या सगळ्या गडबडीचा शोध तर आपण लावायलाच हवा असा विचारच ती आता करते. दुसरीकडे प्रतिमा ही किचनमध्ये काम करत असते. जेवणाची वेळ झालेली असते. जेवण वगैरे सगळं काही तिनं गरम करायला घेतलेलं असतं, पण आता ती विचार करते की हे काय, कुठे राहिली सुमन? प्रतिमाच्या डोक्यात तोच विचार येत असतो आणि म्हणूनच आता इकडे तिकडे शोधाशोध सुरू असते. पण सुमन कुठे राहिली असेल म्हणूनच सुमनला बघायला प्रतिमा रूममध्ये जाते आणि जेव्हा प्रतिमा रूममध्ये जाते ना तेव्हा तिच्या लक्षात येत की सुमन तर झोपलेली आहे आणि सुमन अशी कधीही अवेळी झोपत नसायची आणि अशीच कशी काय झोपली हा प्रश्नच ना पडलेला असतो. आणि त्यामुळेच आता सुमनला उठवायचा प्रतिमा प्रयत्न देखील करत असते, पण सुमनची काही हालचालच होत नसते. त्यामुळे प्रतिमाला टेन्शन येतं. मग आता प्रतिमा टेबलवर ठेवलेला तो ग्लास बघते, दुधाचा ग्लास बघितल्यानंतर आता सुमनच्या बरोबर काहीतरी झालेलं आहे याचा संशय तर प्रतिमाला येत असतो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात. खरंतर ना अश्विन सोबत जे काही प्रसंग आज घडला तो बिलकुलही त्यांना आवडलेला नव्हता, कारण अश्विनने एवढं छान असं प्लॅनिंग केलेलं होतं हनीमूनला जायचं आणि मालदेवसला, पण हे सगळं प्लॅनिंग ना या प्रियाने ओढव लावलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये ती काय करते काय नाही, प्रत्येक वेळेला ती अश्विन भाऊजी सोबत खोट बोलते, पण या सगळ्याचा शोध अश्विन भाऊजी का लावत नाहीत? कारण आहे ना मला पूर्णपणे माहिती आहे. त्या दिवशी सुद्धा रात्री ती खोटच बोलत होती की ती तिच्या मैत्रिणीकडे होती, पण तिचं नाव काहीतरी नक्कीच सुरू आहे या प्रियावर. तर आता लक्ष ठेवायलाच लागेल. मला असं का वाटतं की प्रियेचा सुद्धा संबंध त्या महिप्त सोबत असू शकतो,
पण आपल्याला या सगळ्या गोष्टी अश्विन भाऊजी सोबत आधीच घडवायला हव्यात. त्यांना समजवायला हवं की ही काय करते, कुठे जाते ते. कारण बिचाऱ्यांची अवस्था ना आज नाही बघवली, कारण त्यांना ना किती त्रास होत होता हे मी जवळून पाहिलं. असं देखील सायली आता बोलू लागते. आणि जेव्हा सायली ह्या सगळ्याबद्दल बोलत असते ना, तेव्हा अर्जुनही शांतपणे हे सगळं काही ऐकत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली एवढा विचार करते बघून अर्जुनही सायलीच कौतुक करू लागतो आणि म्हणत असतो की सायली, तू अजून किती प्रेमात पाडणार आहेस क मला बायको. कारण ना प्रत्येक वेळेला मी बघत असतो घरातल्या सगळ्यांचाच तो विचार करत असते. म्हणजे बघ ना अश्विन, तुझ्याशी कसं वागतो, काय वागतो, पण त्या क्षणी सुद्धा तुला तेच दिसत असतं की अश्विन सगळं काही चांगलं व्हायला हवं. नाही हो, मला फक्त तेवढेच वाटतं की बघा ना आज किती छान त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं, पण तेच सगळं प्लॅनिंग या मूर्ख प्रियामुळे वेस्टच गेलं आहे. आणि त्यामुळेच ना सायलीचं मन खूप जास्त दुखावलेलं असतं. दुसरीकडे सुमन सुद्धा टेन्शन असतं. सुमनची गोष्ट जी आहे ती सुद्धा सायलीला आठवते. सायली म्हणत असते की फक्त आता सगळ्या काम ना आपलं व्यवस्थित व्हायला हवं, मग आपण आहे ना नागराज काकाच्या बरोबर बंदोबस्त करू शकतो. त्याच वेळेला आपण एक काम करूया, नागराजच आपल्याला जो आहे ना तो तिथपर्यंत पोहोचवेल, म्हणजेच नागराजच महिप्तपर्यंत पोहोचवण्यास कामात येईल. कारण नागराज आणि महिपचा संबंध असेल तर नागराज महिपला भेटायला जाईल आणि नागराजचा जर पाठला केला तर तो ऑटोमॅटिकच आपण महिपच्या दारापर्यंत जाऊन पोहोचू. असं देखील आता अर्जुन हा बोलत असतो. अर्जुन ज्यावेळेला हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र सायलीला सुद्धा या गोष्टी पटतात. आता सायलीला अश्विनबद्दल वाईट वाटत असतं, पण आता हे सगळं सत्य अश्विन समोर सुद्धा आणणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी ना ती आता प्रियाच्या एका मैत्रिणीला कॉल करते आणि तिला विचारत असते की त्या दिवशी रात्री तुम्ही सगळी जण एकत्र भेटला होतात का, नेमकं काय झालं होतं, कुठे पार्टी करत होतात. पण त्यावेळेला ती मैत्रीण सांगते की आम्ही 2 वर्ष झाले एकमेकींना भेटलोही नाही. प्रियाबद्दल नकोच विचारू मला काही. मग या सगळ्या गोष्टी आपण अश्विन भाऊजीपर्यंत आणायला हव्यात, कारण अश्विन भाऊजींना या गोष्टी माहीत नाहीयेत. म्हणूनच आता सायली त्या दिवशी रात्री कुठे होतीस असं डायरेक्ट प्रियाला अश्विन समोरच विचारते. प्रिया म्हणते की मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. मग आता तू आम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये, पण तू तुझ्या नव्याला तर उत्तर देऊ शकते ना. तुझ्या नव्याला या प्रश्नाच उत्तर दे. आणि असं बोलल्यानंतर अश्विन तर आता पाहतच राहतो आता सायली आणि अर्जुन कशा पद्धतीने प्रियाच हे सत्य अश्विन समोर आणती. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.